आलंच त्यांचा आपण जो लॉट्स होता लॉट्स पाहिलाय त्यांना त्या खालापूरच्या टुर्नामेंटमध्ये आम्ही नक्कीच इन्व्हाइट केलं आणि त्या स्पर्धेमध्ये खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चालू असलेले मॅच अर्थातच 5 ओव्हरचा सामना आपण कर्जत विभागामध्ये पाहतोय. खरं तर खालापूर आणि कर्जतचं जे क्रिकेट आहे ना व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू नसेल, बॅटर याची नोंद घ्यायची. पहिला गोलंदाजी मार्कवर तेजस असणार आहेत. बॅटिंगसाठी सुमित आणि राजेशची जोडी. राजेश स्ट्राईक एंडला असतील, तेजस गोलंदाजी मार्कवर. वैरी फर्स्ट बॉल अगदी पाहायला गेलं तर बॅटची लिडिंग एज लागली आहे. त्याचबरोबर अडवला गेला बॉल. पहिल्या बॉलवर इथे धाव पुस्तकाची नोंद, 1 धावेने धाव फलकाची स्थिती वाढतीये. सन्माननीय प्रकाशजी मते साहेबांकडून जर विकेट मोते या साहेबांकडून विकेट हॅट्रिक घेतली तर तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे गोलंदाजाला. चांगलं कॅश प्राइज सुद्धा लावला गेलाय, परंतु तेवढंच चांगलं मैदान सजलंय, मैदान सुद्धा सजलंय. त्यासोबत खेळाडू सुद्धा या मैदानामध्ये अगदी पाहिलं तर आपल्या जर्सीमध्ये परिधान केलेल्या जर्सीमध्ये मैदानामध्ये उतरले. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊयात. बॅटिंग आपण पाहतोय चोरावल्या संघाची सुमित आणि राजेशने पहिल्या बॉलवर 1 धाव घेतली आहे. सुमित आता स्ट्राईक एंडला. सुमितसाठी अगदी वेगवान तेज तर्रार गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. समोरून बॉलला अगदी काढले आणि गेला विकेट किपरच्या हातामध्ये आलेला बॉल डॉट बॉल. स्पर्धा पाहायला गेली तर ज्यांच्या नावाने पाहिलं ती स्पर्धा आहे. खरं तर या देशामध्ये 2च नक्कीच पाहिलं तर राजे जन्मले. एक तर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज, दुसरे पाहिलं तर आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालू स्पर्धा पाहतोय. फटका उडाला स्क्वेअरच्या ठिकाणी, गेला बॉलला 2 धावा देऊन जातो तो बॅटरसाठी. अर्थातच बॅटिंग करणारा संघ चोरावले संघ याच कर्जत विभागामधील शॉर्ट रन असेल एक. अगदी धावायचे तर पूर्ण धावायचे, अगदी करायचं काम तर अगदी कंप्लीट करायचंय. ज्या प्रकारे आयोजकांनी जे काम कंप्लीट केलं आणि स्पर्धा रंगवले त्यांचं आपण कौतुक करूयात. 5 तारखेपासून अर्थातच कालच्या दिवसापासून चालू असलेली स्पर्धा आजचा 6वा अर्थात दुसरा दिवस. त्यानंतर 12व्या तारखेला आपण या स्पर्धेचा अखेरचा दिवस पाहणार आहोत. तत्पूर्वी पाहिलं तर या 4-5 दिवसामध्ये चालू असलेली स्पर्धा खरं तर कर्जतचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज लागली, त्यासोबत पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तैनात. विकेट मिळवतोय, खेळाडूने घेतले कॅच. पहिली विकेट येते तंबूच्या आसरेला डीजे. मागील मॅच आपण अर्थातच पाहिली, चांगली मॅच झाली होती, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये जेव्हा 4 धावा हव्या होत्या ना तेव्हा जेव्हा कॅच गेली, मिसफील्ड झाला, याचा फटका पाहिला तर बॉलिंग टीमला पडला आणि बॅटिंग करणारा अर्थातच चिकनपाडा संघ त्या मॅचला जिंकला. परंतु चिकनपाडा संघाने बॅटिंगही तेवढी दर्जेदार केली. सुरुवातीच्या पहिल्या तर षटकांमध्ये 4 षटकांमध्ये चांगल्या धावा जमवल्या आणि शेवटच्या षटकामध्ये फक्त अवघ्या 4च त्यांना धावा हव्या होत्या. बॅटिंगसाठी अर्थातच 1 डाऊनच्या स्थितीमध्ये जिथे स्थिती जी आपण म्हणलं ना विराट कोहलीला टीम इंडियामध्ये पाहायला मिळते तिथंच पाहिलं तर भारत सुद्धा मैदानामध्ये आलेत 1 डाऊनच्या स्थितीमध्ये. चोरावल्या संघासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल. 5 ओव्हरची मॅच कर्जतच्या अगदी पाहिलं तर वैशिष्ट्य म्हणावं लागेल. चांगली सुसंस्कृत स्पर्धा, चांगला फटका खेळला. अगदी पाहिलं तर कव्हरच्या दिशेने बॉल चालला आहे. 2 बॅटरमध्ये अगदी तालमेल नव्हता, परंतु बॅटरने अगदी समोरून धाव घेतली, कंप्लीट केली आहे. खरं तर हातामध्ये बॉल असल्यानंतर ही डायरेक्ट हिट झाली असती, अर्थात बॉलही पकडला असता विकेट गेली असती, परंतु मिळाली धाव 1. या 1च्या मध्ये टीमची टोटल 3 धावसंख्या. सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं तर खरं तर खालापूर आणि कर्जतच्या अनेक मॅचेस व्हायच्या, परंतु खालापूर वरचढ असायचा. परंतु सध्याच्या स्थितीमध्ये पाहायला गेलं ना एक रिअल फॅक्ट आहे, कर्जतचं क्रिकेट खूप सारं पुढे गेले आणि कर्जतच्या क्रिकेटने अगदी खालापूरला बरंच मागं ठेवले. कर्जतचं अगदी आपण बॅट अगदी तुटले. खरं तर बॅटर इथे धाव घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात, त्यालाही माहिती आहे. ज्या बॅटने कित्येक मैदान अगदी आपण गाजवली त्या बॅटला आपण नक्कीच आता समोर पाहिलं तर अगदी तुटताना पाहतोय. यापेक्षा बॅटरला निराशाजनक गोष्ट कोणती असणार आहे? नेहमी प्रत्येक समालोचक एकच म्हणत असतो की जर का आपल्याला एखादी प्रियसी धोका देत नाही तेव्हा धोका देते तेव्हा एवढं दुःख होत नाही ना, तेव्हा आपली आवडती बॅट तुटते तेव्हा नक्कीच निराश होते. परंतु आता एवढंच म्हणेल, एखाद्याच्या डोक्यावर आई बापाचं छत्र नसतं तेव्हा जो अगदी निराश असतो ना, तेवढा निराश एखादा बॅटर असतो जेव्हा त्याची बॅट तुटते. त्यालाही माहिती आहे की त्या बॅटीने आपल्याला पाहिजे उन्हाळ पावसाळ करून दिलेत. अगदी आपण ज्या आता स्थितीमध्ये पोहोचतो ना तीच बॅट होती जी आपल्या अगदी पाहिलं तर बॅड पॅच मध्ये आपल्या सोबत होती आणि जेव्हा गुड टच मध्ये सुद्धा आपल्या सोबत होती तीच बॅट आता आपण पाहतोय आपल्या
अगदी हातातून जेव्हा फटका करण्याचा प्रयत्न केला, बॉल यॉर्कर होता, बॉलरचं कौतुक करावं लागेल, परंतु फटका मारायच्या नादामध्ये बॅट तुटली, परंतु इरादे तुटणार नाहीयेत, इरादे केलेत मजबूत म्हणून दुसरी बॅट मागवली. आता येणाऱ्या बॉलवर कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल हेही पाहिलं जाईल. चोरवले संघाची बॅटिंग. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट मैदानाच्या बाहेर, 3 धावा आल्यात. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज टीम नसरापूर संघासाठी सोनू आलेत. मागील मॅचसाठी आपण अर्थातच पाहिले समालोचक म्हणून आणि त्याचसोबत आता पंच म्हणून संदीपजी गायकवाड सर आहेत. खरं तर खालापूर विभागामध्ये जेव्हा जेव्हा येतात तेव्हा पंचांची भूमिका सुद्धा करतात आणि समालोचन सुद्धा पाहिलं तर जेव्हा जेव्हा त्यांना आम्ही इन्व्हाइट करतो आमच्या अगदी पाहिलं तर मानाचा नक्की सन्मान ठेवतात. आणि जरूर पाहिलं तर आज पंचांच्या भूमिकेमध्ये, आयोजकांच्या भूमिकेमध्ये आणि त्यासोबत पाहिलं तर समालोचक भूमिकेमध्ये जे पडेल ते काम करणार. परंतु कर्जत मधली एखादी स्पर्धा तरी मी घडवणार आणि ही स्पर्धा पाहिलं तर संदीप सरांची, त्यासोबत योगेश डोले सरांची आणि खुरम नजे साहेबांची पाहतोय. तिन्ही मान्यवरांचं आपण नक्कीच कौतुक करूयात. चांगली स्पर्धा रंगवली आहे. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला, डीप मध्ये बॉल अगदीच वाडिश लॉंग ऑनला बॉल गेला. 1 धाव केले कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करणार नाहीयेत. सोनू गोलंदाजी मार्कवर. बॉलर अगदी तेज तरार आहेत. आपण पाहतोय टीम नसरापूर संघाचे. तेजस आले, तेजस नंतर पाहिलं तर सोनू आले. तेजसने 3च धावा खर्च केल्या आणि त्याचबरोबर सोनूला मिळाला चान्स. सोनूनी पहिल्या बॉलवर दिले अवघी 1च धाव. 5 ओव्हरची मॅच. अर्थातच या कर्जतचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल, फक्त 8च संघ एका दिवशी खेळतात. परंतु खालापूरमध्ये तसं नाही. खालापूरमध्ये अगदी 12 संघांचा मारा पाहायला मिळतो. फटका उंच गेलाय, हवेत गेलेला फटका. फिल्डर करतील जज. डाऊन द बॉल आलेत, पकडला जाईल कॅच. वेल जज आणि त्याचबरोबर विकेट गेलीये मैदानाच्या बाहेर. अर्थातच दुसरी विकेट डाऊन होती. अर्थातच टीम चोरावले संघ अगदी या मॅच मध्ये ज्या चांगल्या प्रकारे स्थितीत असायला हवं होतं त्या स्थितीमध्ये नाहीये. खरतर परिस्थितीतून प्रवास करावा लागेल आणि त्यासाठीच मैदानामध्ये रवाना झाला टीमचे बॅटर मिलिंद आहेत. मिलिंद मैदानामध्ये रवाना झाले. अर्थातच बॅटर बाद झाले. आपण पाहिलं तर सलामीला गेलेली जोडी मैदानाच्या बाहेर सुजित बाद झाले आणि त्याचबरोबर पाहिलं तर राजेशही बाद झाले. परंतु भारत आहेत मैदानामध्ये. ज्या भारतने आपल्या संघाला बऱ्याच मॅच मध्ये पाहिले तर खडतर स्थितीमधून बाहेर काढले तेच खेळाडू मैदानामध्ये आहेत. साथ देतील अर्थातच मिलिंद. कर्जतच्या खेळाडूंचं आपण कौतुक करूयात. अंधप संघ खालापूरमध्ये जाऊन चांगला खेळ करून आलाय. त्याचबरोबर पाहिलं तर भडवल बी संघाने तर अगदी खालापूरमध्ये धुमाकूळच घातलाय. भडवल असेल, त्यासोबत पाहिलं तर उमरोली संघ, हे बरेच संघ खालापूरमध्ये जाऊन खालापूरच्या संघाला चांगल्या प्रकारे टफ फाईट देतात, जिंकतात सुद्धा. आणि आज कर्जत विभागामध्ये दामतच्या मैदानावर चालू असलेली मॅच. यानंतरचा बॉल अगदी चांगला बॉल पडला. पिच सुद्धा तेवढाच चांगला झाला. त्याचबरोबर विकेटच्या मागे कीपरने कोणत्याही प्रकारे पाहिलं तर गफलत नाहीये. डॉट बॉलची सांगता. दुसरं षटक चालू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये अर्थातच P2चं षटक असेल. P1च्या षटकामध्ये 2 फिल्डर 38च्या बाहेर आणि P2च्या षटकामध्ये पाहिलं तर 3 फिल्डर 38च्या बाहेर आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी टीमची टोटल अर्थातच पाहायला गेले तर 4 धावा झाल्यात. शॉर्ट पिच बॉल अगदी त्याला पुल करण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग लेगच्या दिशेने बॉल चालला सीमा पार. आलाय बराच अवधीनंतर पहिला वायला बॉल बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. असताना सोनू यांच्या विरुद्ध चौकार, ही महत्वाची बाब म्हणावी लागेल. सोनूने 1 विकेट मिळवले. आता पाहायला गेलं तर धावा खर्च केला सोनू यांनी सुद्धा 5 आणि टीमची टोटल संघ पोहोचलाय 8 वर. हायवेच्या अगदी नजीक असलेल्या ग्राउंड दामतच्या मैदानाची पाहिलं तर कौतुक संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये केलं जातं. असं सुंदर मैदान पाहतो. त्या मैदानावर चालू असलेली मॅच. बॉल हवेत गेला, फिल्डर येतील परंतु बॉल समोर पडलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न भारत करतायत. मिलिंदने थांबवलाय. मिलिंदला माहिती आहे जर मैदानामध्ये टिकलो तर धावांचा वर्षाव करू शकतो. जर विकेट गेल्या तर अगदी संघ अडचणीत येऊ शकतो. मग त्यासाठी आपल्याला करायचं काय? टीमला गरज आहे विकेट थांबवायच्यात आणि धावाही बनवायच्यात. परंतु मिलिंदच्या बॅटमधून चौकार आलाय. भारतच्या बॅटमधून चौकार षटकार कधी येणार हेही पाहिलं जाईल. दुसरं षटक मार्गस्थ.
समोरून बॉल अगदी काढलंय, बॉल पिच झाल्यानंतर विकेटच्या मागे कीपरने बॉल पकडला, दुसरं षटकही संपलं. P1चं पहिलं षटक संपलं, धावा खर्च केल्या 3 आणि P1चं दुसरं षटक खर्च केलं फक्त 6 धावांचा आणि 1 विकेट सुद्धा मिळवली. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आणि चांगल्या बॉलिंगचं उत्तर पाहायला मिळालं. अर्थात धावा खर्च केल्या 2 षटकानंतर 2 बाद 9 धावा. दोन षटक संपलेत, परंतु तिसऱ्या षटकासाठी तेजस पुन्हा एकदा, ज्याने पहिलं षटक फक्त 3 धावांचा खर्च केला तेच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. समोर पाहिलं तर मिलिंदसाठी फटका अगदी झाला, चांगला फटका अगदी सरळच्या दिशेने चालला. फिल्डर तैनात आहेत, एकेरी धाव इथे केली कंप्लीट. भारतला खेळावं लागेल. ज्या प्रकारे पाहिले तर संविधान लिहिता लिहिता अगदी पाहिले तर मागच्याच आठवड्यामध्ये सांगितलं होतं आम्हाला हालच्या मैदानावर संदीप सरांनी तब्बल 2 वर्ष लागले होती, 11 महिने लागले होते आणि 17 तास लागले होते. ज्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी पाहिलं तर मेहनत केली आणि संयमाने पाहिलं तिथे संविधान दिलं, म्हणून आज पाहिलं तर जवळपास आपला देश स्वातंत्र्य होऊन वर्ष 70 प्लस झालेत आणि तरी ते संविधान अगदी पाहिलं तर जोशाने अगदी आपल्या भारत देशामध्ये पाळलं जातंय. त्याच प्रकारे बॅटिंग करावी लागेल. बॉलला बडोल्यांच्या बाहेर मिळाल्या धावा 4 चौकार. एक ब्रीद वाक्य म्हणा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. खरं तर याचा अर्थ सुद्धा महत्वाचा आहे. शिक्षणही महत्वाचं आहे. शिक्षण मिटल्यानंतर अगदी पाहिलं तर आपण एकत्रित येऊन सर्व काही गोष्टी आपण सहाय्य करू शकतो आणि त्याबरोबर संघर्ष तर पाहिलं तर सर्वांच्या 5वीला पोहोचला. इथे बॅटिंग करायला संघालाही संघर्ष करावा लागेल. फटका उंच गेला, अगदी बॅटचा स्वीट साऊंड पाहायला मिळाला. फिल्डरच्या डोक्यावरून बॉल फरार, सीमा पार, मिळालाय षटकार. चोरवल्या संघाने आता पाहिलं तर इथं धावा नक्की मिळवण्याचा प्रयत्न केलाय. मागील बॉलवर चौकार, तदनंतरच्या बॉलवर आलेला षटकार. आक्रमण केले कुणाविरुद्ध, ज्याने गोलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा खर्च केल्या होत्या 3, त्या गोलंदाजाविरुद्ध आक्रमण केले कोणी तर अगदी पाहायला गेले तर भारत या खेळाडूने, ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा संपूर्ण पाहिलं तर या कर्जत तालुक्यामध्ये आहे, तो खेळाडू मैदानामध्ये उतरल्या अगदी आक्रमणाला केली सुरुवात. तेजसच्या विरुद्ध आलेलं आक्रमण, पुढील बॉलवर सुद्धा आक्रमण होईल का की तेजस आता रिवेंज घेईल, बदला घेईल, अगदी षटकाराचं उत्तर विकेटने देईल का. चांगला बॉल आहे, पुन्हा एकदा स्वीट साऊंड होती बाद आणि त्याचबरोबर फेकला. अगदी पाहिले तर बॉलला पाठवलं व्यासपीठाकडे दर्शन देण्यासाठी, आलाय माइटी हिट, गेलाय षटकार. आले आणि जेव्हा आपण म्हणतो ना टीम इंडियाचा विराट कोहली कशी बॅटिंग करतो तशीच बॅटिंग खेळाडू करतो. टीमची टोटल 26 झाली आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये ज्या गोलंदाजाने खर्च केल्या होत्या 3च धावा, तेजस पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास कॅप्टनने टाकला, परंतु यावर विश्वास कोणी संपादन केला असेल तर अर्थातच बॅटर भारत या खेळाडूने विश्वास संपादित केला आपल्या टीमचा. 44 टीम संघाने आता धावा करण्यासाठी नक्कीच इथे इरादे केले स्पष्ट. ठोकलाय बिग हिट बॅट हिट. आता षटकार हॅट्रिकची इथं संधी निर्माण झाली. त्याच बॅटरला नाव त्याचं भारत मैदानामध्ये अगदी पाहिलं तर अवतरलाय आणि आता डॅशिंग बॅटिंग करायला केली सुरुवात. ठोकलाय बॅक टू बॅक दुसरा षटकार. 2 षटकार अगदी केलेत बॅटरने आणि त्यानंतर तेजस कसं प्रत्युत्तर देणार की तिसराही येणार षटकार. तिसराही पाहिलं तर या दामाच्या मैदानामध्ये षटकार ठोकणार खेळाडू. या बॉल अगदी काय जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. क्रिकेटचा अगदी पाहिलं तर एक भेदक मारा पाहायला मिळाला होता, परंतु त्या बॉलवर फिल्डरच्याकडे सुद्धा प्रत्युत्तर नव्हतं. बॉल गेला अगदी सीमारेषा जवळ, बॉलला अडवलं गेलं. इथे धावा किती मिळतील हे सुद्धा पाहिलं जाईल. 22 ओव्हरमध्ये 2 धावा मिळतील. अर्थात चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. काय बॉल पडला अगदी
पाहण्यासारखा बॉल होता अगदी पाहिलं तर याच्यावर भारतकडे सुद्धा उत्तरच नव्हतं. तेजसने सांगितलं होतं पहिलं षटक 3 धावांचं असंच टाकलं नव्हतं, माझ्यामध्ये सुद्धा गुणवत्ता आहे म्हणून ते 3 धावाचं षटक टाकलं होतं. त्यावर टाकलेला आता अगदी पाहिलं तर यॉर्क बॉल. पुन्हा एकदा फटका चांगला अगदी पाहिलं तर कार्पेट लेवलचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या ठिकाणी फिल्डर आहेत तैनात. सिंगलच्या रूपामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील. टीमची टोटल 3 षटकाचा खेळ संपलाय. 29 धावा आणि त्याचबरोबर 2 विकेट गेल्यात मैदानाच्या बाहेर. MTC लाईव्हचं आपण माध्यम पाहतो. अर्थातच सध्या चर्चेतलं नाव आपण पाहतो टेनिस विश्वामध्ये, ज्याने सुद्धा आपल्या नावाची चर्चा नक्की जमवली असं MTC लाईव्ह पाहतोय. ज्या स्कोरबोर्डवर आपण पाहतो 29 धावा झाल्यात. 3 षटकं संपलीत आणि 29 धावा झाल्यात. प्रत्येक मॅच आपण पहिल्या ज्या मॅच पाहतो त्या 5-5 ओव्हरच्या मॅच पाहतोय. कौतुक करावं लागेल, फक्त 8च संघ या कर्जत विभागात कोणत्याही ठिकाणी मॅचेस असू दे फक्त 8च संघ असतात. आणि म्हणून तर म्हणतात कर्जतचा विभाग आणि कर्जतचं क्रिकेट बरंच पुढे गेलं, डेव्हलप झालंय. सामना पाहिला तर 7:30च्या आतमध्ये चालू होतोच होतो. सामन्यामध्ये पाहिलं तर सकाळ पहाटे होत नाहीये, 3 वाजेपर्यंत सामने बऱ्यापैकी संपून जातात. म्हणजे हे खरं तर क्रिकेट का पुढे गेले, कारण क्रिकेटमध्ये नियमावली कर्जत क्रिकेटने बरीचशी पाहिलं तर जोपासली आहे. म्हणून आज त्यांचं क्रिकेट खरं तर बदलापूरपासून आलेले नियम ते कर्जतने जोपासले. खरं तर आमची अशी विनंती असेल की कर्जतचे खेळाडू जेव्हा जेव्हा खोपोली खालापूरमध्ये जातील ना, खोपोली खालापूरमध्ये सुद्धा या नियमांचं पालन केलं जाईल. पण त्यासाठी पाहिलं तर त्यांनी आपल्या कर्जतच्या खेळाडूंना आपलंसं केलं पाहिजे. जरूर पाहिलं तर पुढील उद्याच्या दिवशी अगदाच पाहायला गेलं तर संघ चिकनपाडा जाणार आहे तो खालापूर क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. 4थं षटक आलं, अर्थातच गोलंदाज परेश असेल. परेशच्या समोर पाहिलं तर बॅटर चांगली बॅटिंग करणारे भारत आहेत. पहिला बॉल अगदी पंच वळतील इकडे आमच्याकडे सांगतील वाईट बॉलचा सिग्नल. वाईटच्या रूपामध्ये पाहायला गेलं तर टीमची टोटल 1 वाढते 30 पर्यंत पोहोचलाय. 55 पर्यंत पोहोचला पाहिजे संघ. अगदी पाहायला गेलं तर 5 ओव्हरची मॅच आहे. बॉल जसं जुना होईल तसं नक्की ट्रॅव्हल होईल. भारतला बॅटिंग करावी लागेल. समोर तेवढी चांगली बॅटिंग आपण पाहणार आहोत. शॉर्ट पिच बॉल, परंतु बॉल बराच बाहेर. बॅक टू बॅक दुसरा अगदी पाहायला गेलं तर परेशच्या माध्यमातून वाईड आलाय. परेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. जर पाहायला गेलं तर ही मॅच चांगल्या प्रकारे पहिल्या 2 ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. तदनंतरच्या ओव्हरमध्ये केलेलं आक्रमण आणि आक्रमणाचं उत्तर काय, तर टीम पोहोचलाय 31 धावसंख्येवर. 31 धावा हलकार आपण पाहतोय. एकदाच आज ज्यांनी टुर्नामेंट आयोजित केले असे पाहिले तर खुर्रमजी नजर साहेब आहेत, त्यासोबत योगेशजी ढोले साहेब एक चांगले, संदीपजी गायकवाड सर ऑलराऊंडर आहेत. फटका उंच गेला अगदी पाहिलं तर कव्हरच्या ठिकाणी बॉलला पकडण्याचा प्रयत्न. मोठी विकेट, ब्लिक ब्लंडर, खेळाडू बाद. अर्थातच भारत बॅक टू द डग आउट. नऊ बॉल आणि त्यानंतर वैयक्तिक 19 धावा करून भारत मैदानाच्या बाहेर येतात. चोरवल्या संघाला लागतो एक मोठा धक्का आणि बाद होतोय भारत खेळाडू. जयदीप नावाचे खेळाडू मैदानामध्ये रवाना होतील. जयदीपला टीमची जी गरज आहे ना ती गरज ओळखून बॅटिंग करावी लागेल. सोबत असलेले खेळाडू मिळून चांगली बॅटिंग त्यांच्या बॅटमधून अगदी पाहायला मिळते. परंतु गोलंदाज परेश 2 वाईट टाकले. पण तिसऱ्या बॉलवर आता जो लिगल बॉल पडला ना त्या बॉलवर त्यांनी जे करायचं होतं ते करून दाखवलं आणि बॉलिंग करणाऱ्या नसरापूर संघासाठी एक मोठी विकेट, भारत नावाची विकेट मिळवली. जगदीश आले. जगदीशसाठी इथं फील्ड सेटअप अगदी चेंज केला जातोय. परेश आहेत गोलंदाजी मार्कवर. 4थं षटक चालू आहे. अर्थात पहिलं षटक तेजसने घेतलं, तिसरंही षटक तेजसने घेतलं. फक्त फरक एवढाच, पहिल्या षटकामध्ये धावा खर्च 3, नंतरच्या षटकामध्ये धावा खर्च केला तब्बल 18 धावा. आणि हाच पाहिलं तर षटक पाहायला गेलं तर चोरावल्या संघासाठी अगदी चांगला ठरलाय. परंतु तोच जो त्यांचा रन रेट आहे तो कायम ठेवावा लागेल. फील्ड सेटअप केलं झालं. अर्थातच 5 ओव्हरची मॅच 4थी ओव्हर चालू आहे. यानंतर 5वं स्लॉग होतं षटक. अखेर पाहायला गेलं तर 2 षटक, या 2 षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. चला जास्त उशीर करू नका, पंच दंडित करतील अर्थात आपल्याला. पुढे सरसारून खेळण्याचा प्रयत्न. अलग द बॉडी अगदी दूर ठेवून नक्कीच खेळण्याचा प्रयत्न. बॉल बराच बाहेर. वाईटचा सिग्नल पंच अर्थातच आमचे संदीपजी गायकवाड सरांचा झालाय. हरीश कराळे सर
मगाशी आपण त्यांना पंचाच्या भूमिकेमध्ये पाहिलं. एक चांगले वेगवेगळा गोलंदाज सुद्धा आपण त्यांना म्हणून पाहतो. चांगला फटका लॉंगॉनच्या ठिकाणी बॉल चालला, तिथंच बॉलला पकडलं जाईल. सिंगलच्या रूपामध्ये इथे धावा संख्या 1 ने अगदी प्लस होतीये. 33 पर्यंत संघ पोहोचलाय. रोज लाईव्ह जर मॅच ओपन केल्या तर कर्जतच्या कोणत्या ना कोणत्या विभागामध्ये पाहिलं तर सामने चालूच आहेत. मग आठवड्यामधले 7 दिवस जे असतात त्या 7ही दिवस पहिले तर कर्जतमध्ये ॲटलिस्ट 2 ठिकाणी तरी टुर्नामेंट असतात. मग कर्जतचं क्रिकेट तेवढं चांगलं फास्ट ग्रो होतंय. खरं त्यांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा येणाऱ्या कालावधीत देऊयात. अगदी स्लोअर बॉल टाकला, स्लोअर बॉल पडला, समजलं नाहीये बॅटर मिलिंद यांना. सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं होतं अर्थातच ISPL खेळणारा साहिल लोंगडे, तदनंतर आपण नीतू मालीला सुद्धा आपण या वर्ष अर्थातच ISPL मध्ये पाहिलं. मग 2 खेळाडू गेलेत येत्या कालावधीमध्ये. अगदी ISPL मध्ये अगदी कर्जतचे 5 ते 6 खेळाडू गेलेच पाहिजेत. क्रिकेट तेवढं चांगलं खेळावं लागेल. चांगला बॉल पाहायला मिळतो परेशने काय जबरदस्त गोलंदाजी केली. 3 वाईड आले परंतु त्यानंतर डॉट बॉल सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. सोबतीला पाहायला गेलं तर एक मोठी विकेट अर्थात भारत या खेळाडूची विकेट गेली आहे. काय जबरदस्त सामना चालू आहे आणि गोलंदाज आता वर्चस्व नक्कीच दाखवायचा प्रयत्न करतात. वर्चस्वाची लढाई इथे चालू आहे ती अर्थातच बॅटर आणि बॉलरच्या मध्ये. पुन्हा एकदा बॉल अगदी पहिले तर बॅट लेट येते. बॉल अगदी वेगवान जातोय परंतु बॅट लेट येते. विश्वास आता मिलिंदा ठेवावा लागेल स्वतःवर. स्वतःमधली कल्पकता, स्वतःमधली गुणवत्ता ते दाखवून मैदानामध्ये उतरावे लागेल. आपण ज्या टीमच्या नावावर नक्कीच इथं मैदानामध्ये खेळतोय त्या टीमचं नाव चोरावले आणि गावाचं नाव जेव्हा पाहिलं तर मैदानामध्ये येतं ना, जेव्हा गावाचं नाव लावतं मैदानामध्ये तेव्हा बॅटिंग ही तेवढी चांगली झाली पाहिजे. ज्या गावासाठी आपण मैदानात उतरलोय अगदी जिंकल्यानंतर गावाचा जयघोष होतो परंतु पराभूत झाल्यानंतर कोणता संघ पराभूत झाला तेच नक्की विचारलं तर तेव्हा गावाचंच नाव पुढे येतं. चांगला फटका, बॉल उंच गेला, हवेत आहे. क्षेत्ररक्षक करतील जज. बराच उंच गेलाय बॉल. उंची अगदी उंच होता. अगदी अंधाऱ्या रात्रीमध्ये जरी हेडलाईटच्या वरती नक्कीच बॉल गेला होता आणि त्याचबरोबर आलेला अगदी 2 धावा. परेशचं षटक संपले. 35 पर्यंत संघ पोहोचलाय. 35 झाल्यानंतर शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील, किती धावा केल्या जातील हेही पाहिलं जाईल कारण स्ट्राईक एंडला खेळाडू जयदीप बसणार आहेत. 5 ओव्हरच्या मॅच अगदी स्मूथपणे होतात असं वाटलंच नाही की 4 ओव्हर कधी संपल्या. खरं तर हेच क्रिकेट आहे. अगदी चांगलं मैदान आपण पाहतोय. दामदगावचं मैदान आणि दामदगावच्या मैदानामध्ये चालू असलेली स्पर्धा पाहतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक अर्थात ज्यांनी आपल्या भारताचं संविधान लिहिलं असे संविधान विधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने हे चषक आपण पाहतोय. अर्थातच आपल्या शिकवण दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि त्याचद्वारे पर्यंत आज कित्येक 9 तरुण पाहिलं तर चांगल्या हुद्द्यावर कामाला लागलेत. काही राजकीय क्षेत्रामध्ये, काही पाहिलं तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये, काही जर पाहायला गेलं तर सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा. खरं तर या घटनेने आपल्याला जो एक न्याय दिलाय, घटना नक्की आपल्यासाठीच आहे. घटनेमध्ये बऱ्याच चांगल्या तरतुदी लिहिल्यात आणि ती घटना आजही पाहिलं तर पाळली जाते या पूर्ण भारत देशामध्ये. आज आपण पंतप्रधान पाहतोय, आज आपण पाहतो मुख्यमंत्री पाहतो, आज सरपंच पाहतोय, आज पाहिलं सदस्य पाहतोय. फक्त त्या ज्या घटना लिहिल्या त्या घटनेच्या अगदी पाहिलं तर अंमलबजावणी करूनच त्यांच्या पदावर नक्कीच कार्यरत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून आज पाहिलं तर जनता सुखी आहे. प्रत्येकाला एक समान न्याय आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु क्रिकेटचं पडल आणि क्रिकेटच्या पटलावर त्यांच्या नावाने चालू असलेली ट्रॉफी, त्या ट्रॉफीमध्ये शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज तन्मय. नसरापूर संघाकडून तन्मय येतोय. समोर पाहिलं जयदीप चोरवले संघाचा बॅटर. पहिलाच बॉल, शॉर्ट पिच बॉल, त्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअरच्या ठिकाणी बॉल गेलाय. एक धाव घेतली कंप्लीट. दुसरीचाही प्रयत्न झालाय सक्सेसफुल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न अगदी पाहिलं तर जयदीपचा असणार आहे. मागील ओव्हरमध्ये आपण पाहिलं मिलिंदला कुठेतरी सूर गवसत नाहीये परंतु बॅटिंग करणारा जयदीप जर मैदानामध्ये जर तुटून पडला तर तो धावा करू शकतो. स्लॉग ओव्हरच्या षटकासाठी बॅटिंग करण्यासाठी ओळख असलेला खेळाडू मैदानामध्ये आलाय. धावा करावे लागतील. टीमची टोटल 37 झाली आहे. शॉर्ट पिच बॉल, त्याला पुल करण्याचा केला प्रयत्न. लॉंग ऑनच्या ठिकाणी आहेत फील्डर ताईना जज केलाय. बॉलला पकडलाय सुद्धा. एक कमालीचा शेल पाहायला मिळाला. विकेट डाऊन होते. अर्थातच जयदीप बॅक टू द डॅग आउट.
जरूर आपण पहिल्या मॅच मध्ये आणि त्याचबरोबर सेकंड मॅच मध्ये जे विजेते संघ होते अर्थातच वरई संघ आणि त्यांच्या विरुद्ध कोल्हारे संघ एकमेकांच्या विरुद्ध अगदी सेकंड राऊंडची पहिली मॅच लढत देतील. दोन्ही संघांना आपण विनंती करूया आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. कोल्हारे विपक्ष वरई या दोन्ही संघाला आपण विनंती करूया आपण टॉस साठी यायचं आहे. शेवटच्या षटकामध्ये 37 धावा झाल्या. तन्मय गोलंदाजी मार्कवर. बॅटिंगसाठी सुमित धुले आले. अर्थातच यांना चांगली बॅटिंग करावी. लेफ्टी बॅटर खरं तर आल्यानंतर झलक त्यांनी करण धुलेची दाखवली. करण धुले ज्या प्रकारे मैदानामध्ये बॅटिंगला येतात लेफ्टी बॅटर अगदी आपल्या पायाला पहिले स्पर्श करतात. पायाला अगदी पहिले तर बुटाला हात लावतात त्यानंतर बॅटिंगसाठी मैदानामध्ये येतात. त्याच प्रकारे बॅटिंग केली जाईल का? करण धुले सारखीच अगदी स्टान्स पण पाहायला मिळतोय. परंतु बॅटिंग करण धुले सारखी केली तर नक्कीच मानलं जाईल की या चोरावले संघाचा सुमित धुले सुद्धा पाहिलं तर एक चांगला बॅटर आहे. शेवटचं षटक जागा बनवली आणि अगदी पाठवून दिल्या. बॉलला जाईल सीमा पार. आलेला पहिल्या बॉलवर सुमितने ठोकलाय जबरदस्त चौकार. सुमित आलात आणि सुमितने पहिल्या बॉलवर इरादे केले स्पष्ट. बॉलला पाठवले सीमा पार. मिळतील धावा 4. या 4च्या मध्ये टीमची टोटल 41 वर पोहोचलाय. एखादा फटका षटकार आला तर नक्की धावा वाढतील. एखादा अजून चौकार आला अजून कॉन्फिडन्स पाहिजे तर बॅटर सुमित धुळेला सुद्धा मिळेल. सुमित धुळे मैदानामध्ये आले. चोरले संघाच्या आशा अपेक्षा आपल्या अगदी खांद्यावर घेऊन आलेत. 55 पर्यंत न्यावं लागेल परंतु इथून 50 पर्यंत तरी गेले ना तरी धावा नक्कीच डिफेंड करण्याची ताकद चोरवल्या संघाच्या गोलंदाजाकडे आहे. परंतु सध्याच्या स्थितीमध्ये नसरापूर संघाची गोलंदाजी अतिशय भेदक मारा भन्नाट मारा अगदी पाहिलं तर तुटून पडलेत बॅटरवर. परंतु आता बॅटरला तुटून पडावं लागेल. सुमित आहेत मैदानामध्ये. सुमितचा अगदी पटका अगदी फसला. बॅटची लिडिंग एज. विकेटच्या मागे कीपरने केले काम तमाम. विकेट डाऊन मैदानाच्या बाहेर. मैदानामध्ये रवाना झाले अर्थातच खेळाडू विनोदला आता शेवटचे अगदी शिल्लक असतील बॉल 2. अर्थात विनोदसाठी नव्हे तर चोरवल्या संघासाठी या स्पर्धेमध्ये जर आव्हान टिकून ठेवायचं तर धावा करावे लागतील. या स्पर्धेमध्ये स्वतःच्या गावाची ओळख जर दाखवायची असेल ना तर नक्कीच आता इथे खेळाडू विनोदला फटकेबाजी करावी लागेल. तोच विनोद मैदानामध्ये आलाय ज्याने आपल्या संघाचं जर्सी परिधान केले. आता संघाच्या अस्तित्वाची लढाई आहे. मित्रा बॅटिंग करावी लागेल. समोर खेळाडू गोलंदाज तन्मय चांगली गोलंदाजी करतो त्यावर आक्रमण करावं लागेल. विनोद आलाय. अगदी बैठक फटका मारण्याचा प्रयत्न केलाय परंतु बॉल जाईल फिल्डरच्या हातामध्ये. विकेट किपर पकडतील. बॉल आलाय तो डॉट बॉल. वाईट साठी रिव्ह्यू नसेल अर्थात नो बॉल साठीच बिमर साठी पहिला तर रिव्ह्यू असेल. एक चांगली संकल्पना आपण पाहायला मिळते या आयोजकांच्या माध्यमातून. अर्थात कौतुक करावं लागेल. सुंदरचं आयोजन पाहायला मिळतं आहे. फटका चांगला आहे. फिल्डर नाहीये. बॉल जाईल सीमारेखा बाहेर. नो बॉल प्लस आलेला बॉल सीमारेखा बाहेर म्हणजे मिळतील धावा इथे पाहायला गेलं तर 7. आणि या 7च्या मध्ये टीमची टोटल आधी दुष्काळ आणि त्यानंतर 13वा महिना. टीम पोहोचले 48 वर. फ्रीजचा बॉल असेल. अगदी संधी निर्माण झाले विनोदला. ज्या विनोदला कॉन्फिडन्स देण्याचं काम केलं तो विनोद ठोकतोय षटकार. षटकार ठोकला. अगदी विनोदला पुन्हा एकदा फ्रीजची संधी असेल. अर्थातच प्रेक्षकांनो उघडा डोळे पहा नीट. येणारा बॉल असेल तो अर्थातच फ्रीज. या फ्रीजच्या बॉलवर पंखाही पंचांचा फुरलाय. आता बॅटरला बॅट फिरवावी लागेल. विनोदला ठोकावं लागेल. चौकार षटकार. मॅचचं चित्र अगदी पहिल्यांदा दोलामान स्थिती आणायचं असेल तो ठोकावा लागेल. अगदी शॉट थोडं लेट व्हायला झालं एकदाच पाहायला गेलं तर. रनआउट साठी अर्थातच रेफर केलं गेलाय. शेवटचा बॉल असेल. या बॉलवर जर धाव आली तर चांगल्या प्रकारे इथं धावा उभा करेल तो अर्थातच संघ चोरावले संघ. परंतु जर रनआउट झाला तर तिथे स्थिरावले चोरावले संघ. तिसरे पंच आपल्याला विनंती असेल
फिरोज सरांना विनंती असेल आपण तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपलं लक्ष द्यायचं आहे. अर्थातच रनआउटसाठी रेफर केला गेलाय. टॉससाठी आपण इन्व्हाइट करूयात वरई संघ आणि त्यांच्या विरुद्ध कोल्हारे संघ. विनर वर्सेस विनरची मॅच असेल. नॉट आउट आहे आणि इथे मिळतं ती एक धाव. अर्थातच धाव संख्या टीमची टोटल 5 ओव्हरच्या नंतर 49 करायच्या त्या 50 धावा म्हणजे आता अर्धशतक बनवावं लागेल. ते अर्थातच टीम बॅटिंग करताना नसरापूर संघाला 5 ओव्हरची मॅच पाहायला मिळाली आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 49 बनवल्यात. चांगली सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचला संघ अर्थातच चोरावले संघ आणि या 30 बॉल मध्ये त्या धावा वाचवावे लागतील. ह्या वाचवल्या जातील का की बनवल्या जातील ही पाहिलं जाईल येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये. अर्थातच 5 ओव्हरच्या मॅचसाठी मला समालोचन करण्याची संधी निर्माण करून दिली. अर्थातच मी आभार व्यक्त करतो संदीपजी गायकवाड सर, त्याचबरोबर कुरुमजी नजे सर आणि त्याचबरोबर योगेशजी डोळे सर. अर्थातच बऱ्याच मैदानामध्ये योगेश सर आणि संदीप गायकवाड सरांच्या नक्कीच आम्ही सोबत काम केलंय. सर धन्यवाद. आपण आपल्या मैदानामध्ये आम्हाला एक 5 षटकांची नक्कीच मॅच करण्याची नक्कीच एक संधी निर्माण करून दिली. आपल्या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि स्पर्धा आणि कर्जत तालुक्याचं क्रिकेट असंच वाढत जावो हीच माझी या नक्कीच क्रिकेटच्या समालोचन कक्षामधून एक सदिच्छा नक्कीच इच्छा असेल. आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्यातून रजा घेतो. धन्यवाद. तर या स्पर्धेसाठी आपण सुरेख आवाज ऐकला आकाश देशमुख सरांचा. त्यांचा देखील खूप खूप आभार असतील या स्पर्धेच्या निमित्तानं. तर यापुढची नेक्स्ट मॅच असेल यंगस्टार कोल्हारे विपक्ष वरई. विनंती असेल दोन्ही कर्णधारांना की आपण त्वरित यायचं नाणेफेकीसाठी. इथे यंगस्टर कोल्हारेचा कॅप्टन उपस्थित होत आहे. विनंती असेल वरई संघ आपला कर्णधार देखील आपण त्वरित पाठवायचा आहे. 5 षटकांमध्ये विजयाची गरज असेल ती नसरापूर संघाला. येणारे चेंडू असतील 30 आणि गरज असेल ती 50 धावसंख्येची. 10ची सरासरी गाठणं गरजेचं असेल. जर या सामन्यामध्ये विजय मिळवायचा आहे नसरापूर संघाला तर इथे 50 धावांचा डिफेंड करायचा आहे गोलंदाजी करत असताना चोरावले संघाला. मी विनंती करतोय वरई संघ आपला कर्णधार आपण त्वरित पाठवायचा आहे. येथे चोरावले संघाचा कोल्हारे संघाचा कर्णधार उपस्थित आहे. तर सलामीची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते अरविंद आणि त्याच्या समवेत विवेक. तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय गोलंदाज जयदीप. गोलंदाजी मार्कवरती येतोय. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते अरविंद आणि त्याच्या समवेत विवेक ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 50 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि 50 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी नसरापूरची सलामीची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. सन्मान्य दक्ष संदीप गायकवाड यांच्या हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल केला जातोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना वरई विपक्ष यंगस्टर कोल्हारे आणि नाणेफेक जिंकले ती वरई संघानं. आपला डिसिजन आपण त्वरित कळवायचा आहे. जास्त उशीर घ्यायचा नाही विनंती असेल. 4 षटकांचा नेक्स्ट मॅच असेल याची देखील दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या फेरीतील सामने 4 षटकांचे असतील. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय जयदीप. येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 50 धावसंख्येची. पहिला चेंडू आपण पाहतोय फुल टॉस चेंडू होता. फुल टॉल वसूल करण्याची संधी निश्चितच होती फलंदाजाला
पण मात्र व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाही आणि चेंडू ऑन साईडला ट्रॅव्हल झाला. धाव मिळते ती 1 आणि या एका धावेच्या मदतीमुळे धावसंख्येचा श्रीगणेश होतोय तो नसरापूर संघाचा. बीमरसाठी रेफर केलं जाते. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. हरेश सर, आपल्याला विनंती असेल की आपण यायचं आहे व्यासपीठावरती, सॉरी कॉमेंट्री बॉक्समध्ये. फेअर डिलिव्हरी, पंचांचा इशारा येतोय. रिव्ह्यू मात्र लॉस्ट होतं इथून नसरापूर संघाचा. पहिल्या चेंडूवरती मिळते ती 1 धाव. फुल टॉस चेंडू होता त्यावरती 1च धाव मिळाली ती नसरापूर संघाला. धावसंख्येचा श्रीगणेश होतं 1 या अंकानं. दुसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल जयदीप. यावेळेला पुन्हा एकदा लो फुल टॉस, पुन्हा एकदा ऑन साईडला आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नर रिझनमध्ये तोच क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फील्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक सिंगल जोडली जाईल. या सिंगलच्या मदतीमुळे धावसंख्येची वाढ 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल. यावेळी मात्र तिसरा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेचला. यावेळी आपण चेंडू पाहतो डीप मिड विकेट रिजनमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतोय. रनआउटची संधी होती पण थ्रो मात्र व्यवस्थित कलेक्ट करता आला नाही आणि धावा मात्र इथून मिळतील त्या 2 धावा निश्चितपणे कंप्लीट केल्या जातात. या 2च्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ होईल. 4 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. यावेळी पुनश्च एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते ते गोलंदाज जयदीप कडून. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते जयदीप कडून. 4 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 50चं टार्गेट तुम्हाला पार करायचं आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके येणं अपेक्षित असेल पण यावेळी मात्र पुनश्च एकदा आणखीन एक बॅक टू बॅक हा दुसरा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवरफुल बॅटिंग करणं गरजेचं असेल. 2च क्षेत्ररक्षक आपण पाहतो 38 सर्कलच्या बाहेर आहेत. त्याची मुभा घेणं गरजेचं असेल दोन्ही फलंदाजांसाठी. शेवटचा चेंडू यावेळी आपण पाहतोय. चेंडू मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक पहिलं संपले. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावून पोहोचली ती 4. आता मात्र गरज असेल ती विजयासाठी. येणारे चेंडू 24 आणि धावा करायच्या त्या नसरापूर संघाला 46. तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते सांघिक. दुसरं षटक घेऊन गोलंदाज विनोद मात्र गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली ती गोलंदाज जयदीपनं. चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी. धावा मात्र फक्त दिल्यात त्याने मात्र 4. नसरापूरसाठी एक चांगली गोष्ट असेल ती म्हणजे त्यांचे विकेट्स अजून गेलेले नाहीये. अरविंद आणि विवेक ही जोडी मात्र मैदानात आहे. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती येतो तो विनोद. जिथे मात्र 10ची सरासरी होती तिथे मात्र आता सरासरी वाढली जाते. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी गरज येते 46 धावसंख्येची. 11.50च्या सरासरीनं आता मात्र धावा करणं गरजेचं असेल. हॅलो चेक. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये परंतु आपण पाहताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व 2 या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या अगोदर म्हणजे अगदी जर पाहायला गेलं तर जसा मे महिन्याला सुरुवात होते तशी या मैदानावरती आपण पाहतो आमदार चषक ही स्पर्धा सादाबाई नजे पुरस्कृत. ती स्पर्धा खऱ्या अर्थानं थोडीशी उशिराने येते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सादाबाई नजे यांनी खऱ्या अर्थाने ही स्पर्धेची डेट या ठिकाणी आता मात्र फिक्स केली आहे. ती डेट असणार आहे 15 ते 19. 5 दिवसाची ही स्पर्धा. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय 50, तृतीय क्रमांक 30, चतुर्थ आणि पंचम अर्थातच 5वा क्रमांक ते 25-25. प्रवेश फी असणार ती मात्र 13,000. 15 मे ते 19 मे या कालावधीमध्ये ती स्पर्धा तुम्ही पाहणार आहात. व्हाईट बॉल
बॅक टू बॅक 2 वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज विनोदच्या गोलंदाजीतून पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली होती त्या जयदीपनं. आता मात्र थोडी खराब सुरुवात आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज विनोदकडून, ज्यानं मात्र एक्स्ट्राच्या 2 धावा निश्चितच जोडल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 6 या अंकावरती. षटक क्रमांक पहिलं संपलंय. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकाला इथून सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. समोर असेल तो विवेक. विवेकसाठी पहिला चेंडू बाटची काढा त्या ठिकाणी आपण पाहतोय. एकच धाव मिळेल. संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते नसरापूर संघाकडून. पहिला चेंडू आपण पाहिला शॉर्ट लेगला, तिथं चेंडू आता फील्ड झाला. एक धाव निश्चितच मिळाली. पुन्हा एकदा दुसरा चेंडू. यावेळेला शॉर्ट ऑफ चेंडू त्याला हलक्या हातामध्ये कट केलाय. पॉइंटच्या दिशेनं आपल्याला पाहतोय. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एक धाव निश्चितच मिळेल. तिसरा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते टीम चोरावलेकडून. अक्षरशः मात्र फलंदाजांना जकडून ठेवलंय. खूप चांगले चेंडू, मोठे फटके मात्र मारूच देत नाहीये फलंदाजांना. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ते आता मात्र विनोदकडून पहिले 2 स्क्वेअर चेंडू, तदनंतर 2 सिंगल, तदनंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8. चौथा चेंडू, यावेळेला फटका, चांगला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी चुकी होते. कॅच मात्र इथून ड्रॉप केली जाते आणि धावा मिळतील तर या चेंडूवरती 2. आणि या 2 चेंडूंच्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या अंकावरती. विवेकला मात्र इथून जीवदान दिलं जाते. कॅच इथून सोडली जाते. कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमीच म्हणतो, पण इथं मात्र चांगली संधी होती. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने ती संधी गमावली आहे. आता मात्र विवेकला जीवदान मिळाले. आता मात्र या जीवदानाचं सोनं करणार का विवेक, हे पाहणं गरजेचं असेल. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या अंकावरती. अजूनही विजयासाठी 40 धावसंख्येची गरज असेल. यावेळी फटका चांगला आहे. दिलेलं जीवदान, मिळालेली संधी आणि त्या संधीचं सोनं करत असताना विवेकने ठोकलाय हा माइटी हिट षटकार. डीजे डीजे मास्टर, थोडं फास्ट घ्यायचंय. जीवदानानंतर आपण पाहतो विवेकच्या बॅट मधून षटकार आलाय. जिथे मात्र चौकात षटकार येत नव्हते तिथे मात्र विवेकला जीवदान दिलं आणि त्या जीवदानाची सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते. षटकारानं खेचलाय ते 6 धावा. यावेळी मात्र आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू, त्या ठिकाणी मिसफिल्ड होतीये. मिलिंद कडून ही चुकी. चेंडू मात्र निघून चाललाय. एक्स्ट्रा कव्हर रिजनला या एक्स्ट्रा 4 धावा देणारा चौकार येतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 20 या अंकावरती. आता मात्र गरज असेल, येणाऱ्या चेंडू असतील 18 आणि धावा करायच्या त्या 30. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. जिथे वाटलं होतं पहिल्या 10 चेंडूंमध्ये कुठेतरी बॅकफूट वरती चाललाय नसरापूर संघ, तिथे मात्र या 2 चेंडूंमध्ये कमबॅक केला जातोय आणि धावा मात्र मिळवल्या जातात त्या 10. आणि इथून धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 या अंकावरती. जिथे आपण पाहिलं धावा येत नव्हत्या, त्यानंतर झाली कॅच ड्रॉप
आणि त्या कॅच ड्रॉप नंतर मिळालेला मोमेंटम इथे आपण पाहतोय पुरेपूर फायदा घेतला जातोय फलंदाजांकडून. 2 षटकांमध्ये 20 धावा धावफलकावरती. आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. गोलंदाज जयदीप गोलंदाजी मार्कवरती येतोय, ज्यानं मात्र पहिल्या षटकात धावा दिलेल्या 4. पुन्हा एकदा चांगला चेंडू पहिल्या चेंडूवरती मिळते ती 1 धाव आणि या सिंगलच्या मदतीमुळे धावसंख्येत वाढवली 21 धावा धावफलकावरती आहे. जयदीपनं जी सुरुवात करून दिली होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये तशीच गोलंदाजी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल का, कारण इथून धावा रोखायच्यात 29, येणारा चेंडू 17. दुसरा चेंडू, ओ वाव व्हॉट अ डिलिव्हरी, खोलवर टप्प्याचा चेंडू, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दांडी गुल केली जाते फलंदाजाची. झटका क्रमांक पहिला लागत असताना नसरापूर संघाला. विवेक बॅक टू द पवेलियन. नवीन बॅट्समन मैदानामध्ये एंटर होता इनट नंबर 3 वरती. रोशन हा फलंदाज मात्र मैदानात येतोय. विवेक मात्र आपण पाहतोय ज्याच्या बॅट म्हणून षटकार चौकार आले होते त्याला मात्र आता माघारी परतवलं जात आहे. धावसंख्या ती 21 अंकावरती स्थिरावले. 2 चेंडूंचा खेळ संपला. जयदीप मात्र आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय. त्यानं मात्र शेवटच्या चेंडूवरती देखील एक 9 चेंडू षटकार त्याने खेचला होता. आता मात्र गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी. ते फटका चांगला आहे. त्या ठिकाणी आपण पाहतो क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, पण होतीये चुकी. चेंडू मात्र निघून चाललाय. लॉंग ऑन सीमा रेखा पार. 1 बाउन्स चौकार. थँक्यू डीजे मास्टर. निश्चितच चौकार आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय वारंवार चुक्या आपल्याला पाहायला मिळतात त्या चोरावल्या संघाकडून. या चुका मात्र निश्चितच महागात ठरू शकतात का, येणारा चेंडू पाहण्यासारखं राहतील. नेक्स्ट बॉल, फटका फसलाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक पोहोचेल का. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू डिलिव्हर होतोय. त्या ठिकाणी मिलिंद चेंडू खाली येईल. तत्पूर्वी 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या वेगाने मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 2च्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 27 या अंकावरती. अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी करतोय जयदीप. यावेळेला शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल मिड विकेट वरून. अवघी 1च धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. या 1च्या मदतीमुळे 28 धावा धावफलकावरती आहे. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. येणाऱ्या चेंडू असतील 13 आणि धावा करायच्या त्या विजयासाठी 22. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. नसरापूर विपक्ष चोरावले. लास्ट बॉल, वॉर्ड डिलिव्हरी, वॉर्ड बॉल. अतिशय वेगाने टाकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 आणि आता मात्र गरज असेल येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 22 धावसंख्येची. 22 धावा 12 चेंडू, 11च्या सरासरीनं मात्र धावा कराव्या लागतील. मैदानावरती रोशन आणि अरविंद जोडी मात्र निश्चितच उपस्थित आहे.
नवीन बॅट्समन मैदानामध्ये एंटर होतोय. ओमकार हा फलंदाज मात्र मैदान येतो. 12 चेंडू 22 ची गरज आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 या अंकावरती. येणारे चेंडू असतील 12 आणि विजयासाठी गरज असेल ती 22 धावसंख्येची. आणि या धावा रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. गोलंदाज सुमित धुले गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 12 चेंडू 22 धावा आपल्याला पाहायला मिळतील. त्या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज अरविंद मात्र मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन ओमकार हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. रोशन अजूनही मैदानात आहे. त्या रोशनच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिलाय. तो रोशन आता मात्र स्ट्रायकर एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू गोलंदाज सुमित धुले. पहिला चेंडू फटका उंच आपल्याला पाहायला मिळतोय. लांबी गाठणार का? चेंडू निघून चाललाय सीमा रेखा पार. रोशनच्या बॅट मधून हा मोक्याच्या वेळी धोक्याची घंटा वाजवणारा षटकार. चालली होती नसरापूर संघासाठी. तिथं मात्र रोशनने मात्र एक नवसंजीवनी निर्माण केली आपल्या संघासाठी. 4 चेंडूंमध्ये 13 धावसंख्येची तुफानी खेळी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती मात्र सुमित धुलेवरती आक्रमण केलं जात आहे. षटकार मात्र केसला जातोय आणि या षटकाराच्या मदतीमुळे समीकरण बदललंय. येणारे चेंडू असतील 11 आणि धावा करायच्या त्या आता मात्र 16. पहिला चेंडू आपण पाहिला बॅटच्या व्यवस्थित बॅटवरती अतिशय उंच आणि लांब देखील तितकाच आपल्याला षटकार पाहायला मिळाला. तर रोशनच्या बॅटमधून क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतं. जास्त वेळ घ्यायचा नाहीये मित्रांनो. विनंती असेल आपल्याला की आपण त्वरित मॅच संपवायची आहे. नेक्स्ट बॉल 11 चेंडू 16 धावा वाचवायचे. तिथून सुमित धुलेला मात्र कमबॅक करावं लागेल. ज्या प्रकारे जयदीपनं गोलंदाजी केले त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. दुसरा चेंडू शाळा प्लेनचा चेंडू. यावेळी मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल होतीये चुकी. कॅच मात्र इथून आणखीन एक ड्रॉप आपल्याला पाहायला मिळतीये. धावा मिळतील त्या या चेंडूवरती 2. क्षेत्ररक्षणाचं साथ लाभत नाहीये ते गोलंदाजाला ते चोरावले संघाच्या. दुसरी कॅच ड्रॉप आपल्याला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी आपण पाहतो विवेकची कॅच ड्रॉप झाली होती. तदनंतरच्या चेंडूवरती विवेकने मात्र षटकार केसला होता. पुनश्च एकदा तीच चुकी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र गरज येणारे चेंडू 10 विजयासाठी धावा करायच्या 14. तिसरा बॉल लो फुल टॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलेल फेक करेल तत्पूर्वी धावा मिळेल ती अवघी 1. या 1च्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ. 37 धावा धावफलकावरती आहेत. येणारे चेंडू असतील ते 9 आणि विजयासाठी गरज येते 13 धावसंख्येची. 9 बॉल 13ची मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्पीडअप घ्यायचं आहे. विनंती असेल. चौथा चेंडू गोलंदाज सुमित धुलेचा. यावेळी मात्र स्ट्रायकर होती ओमकार. यावेळी आपण पाहतोय ओमकारनं फक्त चेंडूला दिशा दिली. त्या ठिकाणी पॉईंटचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याने मात्र डायरेक्ट हिट केलाय. चुकी होते. बॅकअप नाहीये त्या ठिकाणी. आणि या एकेरीचं रूपांतर आपल्याला पाहायला मिळतं त्या 2 धावांमध्ये. या 2 धावा निश्चितपणे आपल्याला या 2 धावा मात्र निश्चितच थोड्याशा महागड्या ठरू शकतात त्या चोरावल्या संघासाठी. सुमित वरती आक्रमण चढवलं गेलं. 4 चेंडूमध्ये वैयक्तिक त्यानं धावा खर्च केले त्या 11. क्षेत्ररक्षणाचा साथ त्याला लाभत नाहीये. 39 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. पंचांचा इशारा येतो की लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर टाकलेला हा चेंडू असेल तो व्हाईट बॉल. एक एक्स्ट्राची अवांतर धाव मात्र जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 वरती. यावेळी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा लो फुल टॉस चेंडू. चेंडूला मात्र ढकलून दिलं. चेंडू जातोय कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या मधून. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. 2च धावा मिळतील. या 2च्या मदतीमुळे 42 धावा धावफलकावरती. समीकरण मात्र इथून देखील बदललंय. येणारा चेंडू 7 विजयासाठी धावा करायच्या त्या नसरापूर संघाला 8. कुठे मॅच फसली होती. जयदीपने मात्र चांगली कामगिरी केली होती. 2 षटकांमध्ये त्यानं फक्त धावा खर्च केल्या त्या 12. यावेळी मात्र शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय
एक चांगला आणि मजबूत दणदणीत ही मॅच मात्र खुली करणारा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकारच्या बॅट मधून हा षटकार येतोय आणि या षटकाराने मात्र आपण पाहतो मॅचच्या पूर्णपणे जवळ जाऊन पोहोचलाय तो नसरापूर संघ. आता मात्र गरज असेल येणारे चेंडू असतील 6 आणि धावा करायच्या त्या 2. तत्पूर्वी आपण ऐकूया एक डीजे मास्टरचं सुमधुर वेळ घ्यायचा नाहीये. विनंती असेल चोरावळे संघ आपण त्वरित मॅचला सुरुवात करायची. आता मात्र गरज असेल येणारे चेंडू 6 आणि धावा रोखायच्या त्या मात्र आता 2. गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. गोलंदाज राजेश गोलंदाजी मार्कवरती. राजेशवरती आता मात्र विश्वास दाखवला संघ कर्णधारानं. 6 मध्ये 2 धावा रोखायच्यात. फिल्डिंग सज्ज आहे. पहिला चेंडू यावेळेस शॉर्ट प्लेइंगचा चेंडू त्याला कट केलाय. स्क्वेअर कटचा हा फटका चेंडू निघून चाललाय पॉइंटच्या डोक्यावरून. सीमा रेखा पार ही मॅच फिनिश करणारा हा येतोय चौकार. मॅच इथून फिनिश होते. सामना मात्र जिंकतोय तो नसरापूर संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तसंच मी विनंती करतोय यापुढची मॅच वरई विपक्ष कोल्हारे यंगस्टार कोल्हारे ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीतील